आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घोषणा केली होती की कर प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतील आणि त्या पद्धतीने आता आपण पाहतो आहोत की या कर प्रणालीमध्ये म्हणजे GSTमध्ये मोठे बदल हे करण्यात आलेले आहेत आणि ते आजपासून लागू झालेले आहेत। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो स्टेशनरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि स्टेशनरी म्हणजे तसं पाहायला गेलं तर मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय, कारण पुस्तके, आलेख वही, खोडरबर, क्रेयॉन्स ह्या ज्या गोष्टी आहे, शालेय वस्तू ह्या ज्या लागणार आहेत त्याच्यावरची जी कर प्रणाली आहे ती बदलणार आहे आणि अगदी 0% हे कर करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे याचा खऱ्या अर्थाने फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे, शेवटचा वर्ग म्हणजे जो खरेदीदार आहे त्याला होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकामध्ये आलो आहोत आणि आप्पा बळवंत चौकामध्ये मोठ्या प्रमाणात स्टेशनरी दुकाने आहेत। आत्ता मी ज्या दुकानात आलो ते व्हीनस ट्रेडर्स आहे। या व्हीनस ट्रेडर्समध्ये मोठ्या प्रमाणात स्टेशनरीची विक्री ही करण्यात येते। त्यामुळं आत्ता आपण या व्हीनस ट्रेडर्समध्ये जाऊन हे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही जी कर प्रणाली बदललेली आहे त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे। आता आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणात जे ग्राहक आहेत ते या व्हीनस ट्रेडर्समध्ये स्टेशनरी खरेदी करता येत असतात। पुणे शहर नाही तर अगदी पुण्याच्या बाहेरून देखील या दुकानामध्ये ही स्टेशनरी खरेदीसाठी अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात। आपण इथे जाणून घेणार आहोत की ही जी कर प्रणाली बदललेली आहे त्याच्यामध्ये मुख्यतः वह्या असतील, पेन्सिल असेल, खोडरबर असेल, क्रेयॉन्स असतील, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कशा पद्धतीने होणार आहे आणि याच्यामध्ये बदल हे मुख्यतः झाल्यामुळे आपल्याला स्वस्तही होणार किंवा त्याच्यामध्ये महागल्या जाणाऱ्या वस्तू हे आपण इथले जे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने ही जी कर प्रणाली बदललेली आहे याचा परिणाम होणार आहे। आता ह्या जे मेन स्कूल आम्ही आहे रिटेल इंडस्ट्रीमध्ये, आमचे जे स्टोअर्स आहेत पुण्यामध्ये व्हीनस ट्रेडर्स ह्या नावाने 4-6 स्टोअर्स आहेत। सगळे आम्ही जे स्टेशनरी स्कूल आणि कॉर्पोरेट सेक्टरला जे स्टेशनरी लागते ते प्रोव्हाइड करतो। त्यामध्ये मेजर जे स्कूलचे जे स्टेशनरी आहे काही आयटम्स होते ते 5%ला होते आणि काही मेजर आयटम्स स्कूलचे जे होते ते 12%ला होते। त्यामध्ये 12%चे जे आयटम्स होते मेजर जे लागणारे स्कूलचे आयटम्स आहेत ते नोटबुक्स होते आणि शार्पनर, इरेझर, क्रेयॉन्स हे जे आयटम्स होते ते टोटली टॅक्स फ्री केलेले आहेत। त्यामुळे ह्याच्या भविष्य काळामध्ये सगळे जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते थोड्या MRP कमी करण्याची शक्यता आहे। ते जे डायरेक्ट रिटेल इंडस्ट्रीज आम्ही असून आम्ही ते काही प्रमाणात ह्या प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट देतो, पण हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे जे MRP कमी होण्याची शक्यता आहे। का तर तो जे टोटली आयटम 12% टॅक्स होता तो टोटली 0% टॅक्स केलेला आहे। त्यामधले जे मेजर्स आयटम आहेत स्कूलची जी स्टेशनरी लागते त्यातले पेन्सिल्स आहेत, क्रेयॉन्स आहेत, ऑइल पेस्टल्स आहेत, इरेझर आहेत, शार्पनर आहेत आणि मेजर आयटम आहे जो नोटबुक आहे। त्या नोटबुकमध्ये जे आयटम्स आहेत त्यामध्ये मेजर मॅन्युफॅक्चरर जे आहेत सुदर्शन, कॅमलिन, ITCचे क्लासमेट्स ह्या जे नोटबुक मॅन्युफॅक्चरर आहेत ह्याचा जो टॅक्स होता तो 12% होता तो 0% केलेला आहे। आता तुमच्या हातात जी नोटबुक आहे साधारणतः याची किती किंमत होती आणि याचा कशा पद्धतीने टॅक्सचा परिणाम होईल आता याच्यावर? आता हे जे नोटबुक आहे ह्यामधली जे नोटबुक आहे हे ह्याची जर कस्टमरसाठी जर प्राईस सांगितली तर हा 90 रुपीज प्राईस आहे, 90 रुपये आहे। तर ह्याच्यावरून आता हे सगळे मॅन्युफॅक्चरर्स ठरवतील की का तर हा जो आयटम्स आहे हा आयटम्स बनवण्यासाठी जो पेपर लागतो तो पेपर जो आहे तो पहिला 12%ला होता तो आता 18%ला केलेला आहे। त्यामुळे ह्याचं जे कॅल्क्युलेशन्सचं जे स्ट्रक्चर आहे प्राईस स्ट्रक्चर हे मेजर जो मॅन्युफॅक्चरर आहेत ते ठरवतील। त्या लोकांना जर इनपुट टॅक्स क्रेडिट जर मिळणार असेल तर तो त्याचा रेट तो कमी करतील, डेफिनेटली 6% to 7% जो कस्टमर्सना रेट कमी करतील। पण त्यांना जर इनपुट टॅक्स क्रेडिट जर मिळाला नाही तर त्यांच्या कॅल्क्युलेशन्स आणि त्यांचे ओव्हर रेट्स ठरवून त्याचे ते MRP ठरवतील। काही प्रमाणात ह्या नोटबुकचा जो रेट आहे त्यामुळं कमी होऊ शकतो किंवा त्याचं कन्फ्युजन आहे का तर त्याचा जो पेपर आहे पेपरचा रेट जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग करताना 12% वरून 18%वर नेलेला आहे। पण त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो, त्यामुळे बदल पण होऊ शकतो, टॅक्स प्राइस वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकते, ते मॅन्युफॅक्चर ठरवते। आता आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खोडरबर असतील, क्रेयॉन्स असतील किंवा हे असतील, ह्या याच्यामध्ये स्टेशनरीमध्ये ह्या ज्या वस्तू आहेत याच्यामध्ये काही बदल आहेत का?
म्हणजे जर आपण पाहिलं शार्पनर आणि ह्या जे मोठमोठ्या कंपनी आहेत, ब्रँडेड कंपनी आहेत, त्या जी कंपनी आहेत त्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत हे दाखवतो तुम्हाला की हे एक मेजर कंपनी आहे की हिंदुस्तान पेन्सिल्स. ते जे पेन्सिल्स बनवतात खोर रबर हे जे पेन्सिल्स आहेत ह्या पेन्सिल्स बनवणारी कंपनी आहे की लिडिंग फार जुनी कंपनी आहे. ते ह्याच्यावर पहिला टोटली 12% टॅक्स होता, तो ह्याला 5% केलेला आहे. तर हे जे MRP चेंज होऊन ह्याचा 5 to 6% पर्यंतचा जो रेट्स आहे हे जी कमी होण्याची शक्यता आहे. ह्याचे जी MRPs आहेत तो MRP MRPची जे रिटेल कस्टमर्स आहेत त्यांना थोड्या प्रमाणात 5 to 6%, 6 to 7% कमी होतील असा अंदाज आहे. हे याच्यामध्ये जो मुख्यतः आपण पाहतोय बदल, तर खऱ्या अर्थाने जे खोडरबर, पेन्सिल किंवा क्रेयॉन्स याच्यामध्ये खऱ्या अर्थाने किमती कमी होतील असं वाटतं. ऑब्वियसली 100%. का तर ह्याचा जो टॅक्स होता ह्याचा जो पहिला टॅक्स होता तो त्यांनी 5% 0% केलेला आहे. 12%चा जो टॅक्स होता तो 0% केलेला आहे. त्यामुळे ह्याचे MRPs कमी होतील. हे सगळं जे ठरवतील कॅल्क्युलेशन्स हे मॅन्युफॅक्चरर्सवर अवलंबून आहे. त्यांना कसं गव्हर्नमेंटकडून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्यांचे ओव्हरहेड्स चेक करून त्याचे ते MRP कमी करतात. पण आमचा अंदाज आहे की ह्याच्या MRP कमी होतील. हा तर रिटेल कस्टमर्सना फायदा होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की खऱ्या अर्थाने जी स्टेशनरी आहेत याच्यामध्ये जर आपण वह्या पाहिल्या तर वह्यांची परिस्थिती अशी आहे की जो कागद आहे तो 12%वरून 18%वर गेलेला आहे. आणि दुसरीकडे आपण हे जे पेन्सिल आणि खोडरबरचे स्ट्रक्चर पाहतो 0%, त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. मात्र वह्यांच्या बाबतीत अजूनही संदिग्धता आहे. याच्यामध्ये आपलं हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये अजून काही सांगता येईल? आणखी ह्यामध्ये जे मेजर स्टेशनरी आहे आता लिडिंग मॅन्युफॅक्चर आहे जो स्कूल नोटबुक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जो कॅम्लिन कंपनी आहे त्यांची काली माझ्याकडे रिवाइज लिस्ट आलेली आहे. त्यांचा जो टॅक्स स्ट्रक्चर होता पहिलं जे 18% जे टॅक्स स्ट्रक्चर होतं ते 18%वरून 5%वर जे आलेले आयटम्स आहेत त्यांची लिस्ट त्यांनी हे करून दिलेली आहे. समजा ॲडिसिव्ह आहे त्याला 22 kgचं त्याचा रेट 18% होता, त्याला 5% केलेला आहे. ॲडिसिव्ह सगळे जे आहेत कॅम्लिन कंपनीचे कॅनव्हास रोल त्याचे 12% होता, त्याचा 5% केलेला आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे जे कॅनव्हास व्यतिरिक्त जे आर्टिस्ट सॉफ्ट पेस्टल सेट वगैरे होते ते 12% होते अगोदर, ते 0% केलेले आहेत. तर अशा प्रकारे जे बी बाकीचे जे आयटम्स आहेत स्कूलचे ब्रश होते, ब्रशचे काही आयटम्स आहेत ते लोकांचे जे मॅन्युफॅक्चरचे होते 18% होते, ते ॲज इट इज 18% ठेवलेले. तर त्यामध्ये काही कुठला चेंज झालेला नाही. 18%चे मेजर स्टेशनरीचे आयटम 12% आणि 18% स्टेशनरी होती. ते त्यामधले 12%चा मेजर चेंज तो टॅक्स कम्युनिटी 12% आहे ते 12% कम्प्लिटली नील केलेली आहे. त्यातून आयदर 12%वरून 18%ला शिफ्ट केलेली आहे किंवा 5%ला केलेली आहे किंवा 12% 0%ला पण केलेली आहे. त्यामुळे जे टोटल जे आयटम स्ट्रक्चर जे स्टेशनरीज आहे ते जे टोटल स्टेशनरीचं स्ट्रक्चर आहे तो 12वरून टोटली मॅक्सिमम 5%ला शिफ्ट झालेला आहे किंवा 0%ला शिफ्ट झालेले आहे. फक्त पेपर आयटम्स आणि पेन्स जे प्रीमियम पेन्स आणि हे जे आहेत हे 18%ला होते. त्यांचा HSN कोड जो होता 9608 त्याच्याप्रमाणे जेवढे आयटम्स होते ते 18%चे जे आयटम आहेत ते टोटली 18%लाच ठेवलेले आहेत. बाकी जे कॅल्क्युलेटर्स बाकीचे जे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आहेत जे कॅल्क्युलेटर जे सायंटिफिक स्टुडंट्सला लागणारे कॅल्क्युलेटर्स आहेत किंवा जे कमर्शियल लागणारे कॅल्क्युलेटर्स आहेत ते कॅल्क्युलेटर्सचा जो रेट 18% पहिला क्लॉज होता 18%, तो सगळे जे इलेक्ट्रॉनिक्स आयटम 18% ॲज इट इज 18%ला ठेवलेले आहेत. त्यामुळे ह्यामध्ये काही चेंज होण्याची शक्यता नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकात असणारं हे व्हिनस ट्रेडर्स जे खरं तर 5 ते 6 शॉप्स मोठ्या प्रमाणात चालवतात आणि त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या कर प्रणालीबद्दल अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने ह्या ज्या स्टेशनरी आहेत या
टॅक्सच्या पर्सेंटमध्ये म्हणजे जे 12% होते ते 5% झालेत, काही 0% झाले. त्याच्यात खऱ्या अर्थाने कुठेतरी कमी होताना दिसेल. मात्र पेपरचा जो रेट आहे तो कुठेतरी 12%वरून 18% झाला आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरर रेटमध्ये बदल करतायत याच्यावरच सर्वसामान्य ग्राहकाला हे कशा पद्धतीने प्रॉडक्ट्स मिळतील हे अवलंबून असणार आहे. तूर्त तरी मध्यमवर्गीयाला शैक्षणिक साहित्याच्या बाबतीत ही जी कमी किमती होतील याचा फायदा मिळेल असंच काहीचं चित्र आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.